नमस्कार मित्रांनो, बघा पावसानं कसं हिरवगार नुसतं झालं या सगळीकडे. बघाल तिकडे हिरवा आहे आणि त्या साईडला बघा मकाची पिकं आहे ती. तर त्यांनी बराचशा मकाने तुरा फेकलाय आणि आमची अजून एवढी मका मोठी झाली नाही, अजून लहानच आहे. दाजी ना तुमच्या काय ऐकायचं मनात धरलं नाही. नको म्हणत होती पाऊस हाय जाऊ नका, तरी गेले. तर आता फोन करून म्हणते ते मला, अगं होते तुझं ऐकलं असतं बरं झालं असतं. लय पाऊस आहे, कुठं बसायला जागा नाही, थांबायला जागा नाही. मग ऐकतच नाही तर काय करावं मी. तर कवा तरी माणसाचं ऐकावं की माणसानं. तुम्हाला ऐकायचं नव्हतं, तुम्ही गेला निघून. डबा ती करून दिला मी तुम्हाला. भेंडी काय त्यांच्या तिनेच केलती. भेंडी पण एकदम मस्त झाली बरं का. ताईनं मी खाल्ली थोडी थोडी. कसं आहे त्यांच्या मनात आलं ना ती करून दाखवतात. मग आपण किती पण वरडा काय पण करा आणि काय आपलं काय ऐकत नाही. तर मग आपण पण लक्ष द्यायचं नाही. माझी मी घरचं काम आवरलं, त्यांना पण वाट लावलं, त्यांची ती गेलं कामाला. मग आली आपली शेळे घेऊन. आपली रानातच आहे त्यामुळं. आणि कसं आहे एखादी वस्तू असली ना खाऊ वाटत नाही जास्त वेळ. म्हणजे माणसाला अजून काय खायला बोलायला लागली तर विहिरीवर आहे जांभळीचं झाड. जांभळं होती त्यावेळेस खा वाटली नाही ती. आता कुठं तरी आहे काय त्यावेळेस खा वाटते बघा. आता सहज लक्ष गेलं तर मनात आलं की जाऊन जांभळं खावं होती. पण हे बघा ही शेळ्या बांधले ते म्हणून आलती. कसं आहे एवढी अडचण आहे म्हणल्यावर ही झाडं झुडपं आहे ते लांडग्याचं कुत्र्यांचं भी असतं. मग आपणच काय करायचं ध्यान द्यावं लागते ना. नाहीतर परत काय झालं थोडंफार तर मग काय नाही, मग खरंच नाही. मग आले म्हणणार काय करत होती एवढं होस्तोवर करस्तोवर. मग लक्ष द्यावं लागतं या. नाही तर भांडणाचा मूळ काय तर कारणच पाहिजे असतं त्यांना पण भांडायला. मी पण नाही आता लय लक्ष देत, कारण किती जरी भांडणं केली तर ती त्यांचं स्वतःच खरं करते. तर आपलं काय खरंच म्हणत नाही. तर आता जा वाटायला लागले तिकडं शेळ्या आता थांबते ते का इकडं. इथे जाऊन एकटं पण असल्यावर नाही करमत. ताई गेली तिच्या आत्यापाशी चांगल्या गप्पा मारत बसली आहे. मला होतं काम. मग माझी मी आली, कारण काम महत्त्वाचं आहे. कारण पावसाच्या अगोदर सगळी कामं आटवून घेतली मग परत बरं असते. मग ती पाऊस यायचा आणि आपली कामं राहायची. आणि कसं आहे विशेषतः घरात बसून माणूस काम करते. पण कसं आहे लाईट जर गेली तर माझी एवढी अपदा होती म्हणता. ती जळणवलं असतं. मग शिगडी तर लाईट गेलेली असती. गॅस भरून आणला नाही बरं का ह्यांनी, कारण गॅस होता म्हणजे हाय आम्हाला मोदीच्या स्कीमवर भेटला आहे बरं का. पण ती आत्याच्या नावावर आहे. ती काय आम्ही अजून आमच्या नावावर केला नाही. त्यामुळं टाकी भरून आणायला जरा अडचण यायला लागली आहे. त्यामुळं ती काय भरला नाही, ती तसंच आहे. आणि तू म्हणली आता दुसराच मग एक 5-6 हजार घालवलं तर चांगला येतो या. कारण गरज आहे बरं का. उगं काय तर करत बसायचं आणि ते धुरानं तीन डोळ्यानं तीन दुखस तर आपलं ते आणलेला बरं आहे. विहिरीला पाणी वाढलं बघा. कसं आहे पावसाचं म्हणजे वातावरण राहिल्यावर पाऊस राहिल्यावर मागणं एक चार आहे. त्याच्यातनं पाणी जर आलं तर विहीर भरती. मग पावसाळ्यात पाऊस असून शेतीला पाणी कमी पडत नाही. पण उन्हाळ्यात आम्हाला अशी साथ पाहिजे. विहिरीला जर पाणी राहिलं तर आमची पिकं चांगली येते. ती बघा एवढी मोठी जांभळ पण हो का मला 4 जांभळं भेटली. आता रक्षाबंधन आली बघा, श्रावण महिना. श्रावणात रंगपंचमी नसते, नागपंचमी असते. बघावं म्हणलं तुमचं लक्ष आहे का नाही. नागपंचमीला मुली अशा नटते त्या कपडे म्हणजे साड्या, कोण पुरीची ड्रेस वेगळंच असतं बरं का. ते महिलांसाठी ते म्हणजे सणच असतो बरं का. महिलांसाठीच असतो ते. मेहंदी काढायची भावाच्या बहिणीनं, परत झोका खेळायचा, नागाला पूजा करायची, उपास धरायचा भावासाठी. मग ती भारीच असतं बरं का. तेवढं मला पण लय आवडतं. कसं आहे आपल्या जीवनात आपल्या भावाचं लय महत्त्व आहे. कारण माझ्याहूनच सांगते, आई नसल्यामुळं लहान होता हो भाऊ. मग माझ्याकडनं होता होईल तेवढी. आमच्या वडिलांनी तर अजून त्याची माया करते. माझ्यापेक्षा जास्त माया त्याची असते. मग मी पण नाही त्याचा इसळ करत, कारण म्हणत असते लहान धाकटा आहे
त्याची काय मग ते आपली शिवाय तर कोण आहे त्याला. मोठी बहीण म्हणून त्याला माझाच आधार आहे. राख्याला येईल माझ्याकडं. कसं आहे, पाऊस आहे म्हणल्यावर काळजी तर घ्यावं लागते. पाऊस आहे म्हणल्यावर परत भिजल्यावर सर्दी झाली, खोकला आला, ताप आला, मग पडत लय कुठानं वाढते. म्हणून ह्यांना म्हणत होती, आज ऐका, तुम्हाला दुखणं आल्यावर सण होत नाही. गेल्या तर ऐकत तर कसलं नाही. तर आता भिजले तर मला सांगितलं, मी भिजले. मग आता ऐकायची कपॅसिटी नव्हती आपल्याजवळ, मग मला कशाला सांगायचं. नको म्हणलं होतं, कधी ऐकतच नाही तर त्यामुळे तसं होतं. या टिंजर मारायचं होतं. इथं काय पाऊस नाही बघा, असं वातावरण झालंय, वारं पण सुटलंय, पण पाऊस नाही. पण एक हवा इकडून आभाळ भरून गच्च आलंय, त्यामुळं पाऊस तर येणार, पण टायमिंग आहे. पण ती कसं असतं, टिंजर पण फवारलं 1 तास कंप्लीट होऊन पडलं म्हणजे जरा काहीतरी इफेक्ट पडतो. नाही तर ती जाळायचं नाही आणि उगा आपलं सगळं वेस्टच आहे. घेऊ सहजासहजी काय, अहो ती इतकी महागाई ती औषधं, मग पैसा तर कुठून आणायचा. कामाशिवाय तर काम केलं तर दाम आहे, असलं तर ती औषध आहे ती. मग ती वायपट घालवायची, मग आपल्याला नाही बुद्धीला पटत. मग काय करावं लागतंय, मग जरा थांबून का होईना. पण कसं आहे, मका लागली या मुंच व्हायला. मग अण्णाचा आलता फोन, मका मोठी व्हायला लागली आणि तुम्ही अजून फवारलं नाही. त्याला डोस तर कसा, टिंजर म्हणजे तण जाळत नाही तर 1 डोस असतो त्याला, ते तुम्हाला कळना. मग ते अण्णाचं तसलं बोलणं, मग ह्यानी जाते तर चिरडीला म्हणते, तर तुझ्या अण्णाला काय काम नसतं तिथनं बसून सांगते. तर पण इथं काय परिस्थिती चालू आहे तुझ्या अण्णाला माहित आहे का. मला पण एकाच गोष्टीची खंत वाटते. व आम्हाला आई असती म्हणजे ही दिवस आम्हाला बघायला मिळत नसतं. आईची माया मला काही कमी नाही बरं का, मी काय तशी म्हणत नाही, पण आम्हाला आईची माया भेटली असती ना, जिथले तिथं लाड पुरवलं. पण कसं आहे, अण्णानं आठवून नाही दिलं तरी माणसाला वाटतं की आई असती तर कसलं भारी झालं. घासातला घास सुद्धा लेकराला चारते. दुसऱ्यांच्या आईला बघितलं मला पण वाईट वाटतं आपली पण आई असती तर आपल्याला पण असंच लाड पुरवलं असतं. सासरला जाताना असंच मायेनं डोक्यावरनं हात फिरवून रडली असते. वाईट वाटतं. देव पण बघा की कसं आहे, देवानं पण काय करा माहिती आहे का, असं कुणावर प्रसंग आणून कुणाचीच आई देवानं हिरावून नेऊन बाई, कारण ती एक दुर्दैवच आहे. भांडण झालं तरी मला काय वाटतं, मम्मीच असती तर मी तिला फोन करून मी पण सांगितलं असतं. कारण माझ्या मैत्रिणी ती फोनवर मला बोलत असताना मग लगेच म्हणते त्या ना, माझं भांडण झालं की आम्ही लगेच आईला फोन करून सगळ्या गोष्टी शेअर करतो. मग तसं मला पण माझ्या मनात येतं ना, मी पण तसं केलं असतं, बोलली असती मम्मीला. ती बघायला किती लहान होती अहो मी, आता चांगली 15 वर्ष वलडून गेली मम्मीला ही जग सोडून. तेव्हा मी केवढी असेल त्या टायमिंगला मी तेवढी होती. आता एवढी झाली, तिला आता ती असती या जगात तर तिला किती भारी वाटलं असतं मला बघून. 50 झाल्यावर किती भारी वाटलं असतं, किती माया केली असती, तिची लाड पुरवलं असतं. खरं आजी नातवांचं लाड करते. आमच्या मामाचं वडील म्हणजे आमच्या मम्मीचंच वडील किती माझी माया करत होतं बघा. शाळेला जाताना भले त्यांच्याजवळ पैसे नसू द्या, पण एक 5 रुपये 10 रुपये त्यांच्या म्हणजे जेवढं होतं तेवढं द्यायचं मला खायला. आणि जाऊन म्हणजे शाळेला जाताना 12वीपर्यंत मी शाळेला जात होती तरी त्यांचं ती पैसे द्यायचं काय सुटलं नाही. पण म्हणलं नाही तर मी आता मोठी झाली, हे असं आजी आजोबांचं लाड असते तर बघा, ते आपल्याला पुरवते. ती